श्री चक्रधर महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। अमोघ दर्शन अमृत वर्षणी माडी आणि इतर अवतारांपेक्षा 11 विशेषतः ज्या अवताराच्या सांगितल्या ते आमचे सहयोगी अवतार असलेले श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। हे दत्तात्रय महाराजांच्या पवित्र श्रीचरण स्पर्शाने पवित्र झालेला पाषाण त्या अधिष्ठानाला अभिवादन करून वंदनीय संत महंत आचार्य आणि आपण सर्वजण नामधारक वासनिक आत्मा सर्वांना सादर सविनय दंडवत प्रणाम। सकाळची वेळ झालेली आहे। पश्चात प्रहरी बाईसा मातेने सर्वज्ञांचा पूजा उत्सव संपन्न केलेला आहे। सर्व भक्त मंडळी स्वामींच्या पूजा उत्सवाला आलेली आहे। त्या पूजा उत्सवाचं सर्वज्ञांची श्रीमूर्ती आठवत सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीचं चिंतन करत भक्त मंडळी स्वामींच्या समोर बसलेली आहे। परावर शास्त्राचं निरूपण सर्वज्ञ सर्व भक्तजनांना करतायत आणि ज्यांच्यासाठी स्वामी अवतार घेतात तो अखिल विश्वाचा आहे। आपण त्याला बांधून ठेवलं। आपण फक्त म्हणतो महानुभावांचे चक्रधर स्वामी आहेत। नाही हो, तो महानुभावांचा नाही, नसुद्धा महानुभावांचे चक्रधर स्वामी तुम्ही त्यांना सर्व तुमच्या पुरतं मर्यादित करू नका। ते मर्यादित राहणारे नाहीयेत। तुम्ही कितीही सांगितलं फक्त आमचे आहेत म्हणून नाही म्हणू शकणार तुम्ही आमचे का बरं? काहीच घेणं देणं नाहीये। त्या डांगरेशाला स्वामी स्पर्श करतात। पूर्व अधिकार त्यांचा असेल, पूर्व कणव असेल, तो भाग वेगळा आहे। पण पद्मनाभी देव परमानुभव देवाचं अंतकरण दुःख होतं तिथे स्वामी सांगतात त्यांचं सुद्धा अंतकरण दुःख व्हायचं नाही। अन्य असलेले ते संत संन्यासी आहेत तिथेही त्या साधकाचं स्वामी अंतकरण दुःख होऊ नका म्हणतायत। विचार करण्यासारखं आहे। चांगदेव भट्टांना सांगतात आम्ही आमचे हे शपथ घेतल्यानंतर आम्ही समर्थ आहोत, तुम्हाला गरज नाही त्याचा परिहार देण्याची। हा म्हणून तुमच्या आमच्या घरातच सर्वत्र चक्रधर स्वामी नाहीये तर अखिल विश्वामध्ये अखिल जगामध्ये माझा देव श्री चक्रधर आहे। तो प्रत्येकाच्या घरातला आहे, तुमचा आमचा नाहीये। संपूर्ण विश्वाचं चिंतन करणारे चक्रधर स्वामी आमचे परावर शास्त्राचं निरूपण करत असतात। आणि तेवढ्यामध्ये रामदेव दादोस स्वामींना म्हणतात गोसावियांचा वानरा आज दिसत नाहीये। आणि स्वामींची संपूर्ण परिवारावरती आपली कृपा दृष्टी पडली। स्वामींनी सगळ्यांचा आता कृपा दृष्टीने हो आज वानरा नव्हता। जो पश्चात बाईसा मातेच्या नंतर पहिलं दुसरं दर्शन जर कोणाला होत असेल तर ते आमच्या आचार्यांना होत होतं। आज आचार्य नव्हते आणि दादोस म्हणतात देवा गोसावियाचा वानरा आपण या ते प्रमाण नेणे। स्वामी म्हटले असं स्वतःला सांभाळू शकत नाही तो? नाही म्हटले सांभाळू शकत नाही तो। जा तया ते इथं बोलवा। आणि बस एक जण संत साधक त्या ठिकाणी गेले आणि दादोस त्या ठिकाणी पोहोचले। आवाज दिला, आचार्यांना आवाज दिला, आचार्य नागदेवा तुला गोसावी यांनी बोलवलेलं आहे। रक्तबंबा डोळे झालेले आहेत। संपूर्ण अंगातून ज्वर बाहेर पडत होता। अंग कसकस करत होतं। संपूर्ण अंगात ज्वर भरलेला होता। अतिशय ताप आलेली होती। स्वतःला उठण्याचं सुद्धा भान नाही, चालण्याचे त्राण नाहीये। अशा अवस्थेत असलेले नागदेवाचार्य स्वामींनी बोलवले म्हणत्या क्षणीच उठतात आणि स्वामींकडे येतात।
स्वामींचं दर्शन घेतात, दंडवत प्रणाम करतात आणि स्वामी म्हणतात, वानरे म्हणे तुम्हाला ज्वर आला? जी जी. तुम्ही आपण या प्रमाणाने म्हणे कोण म्हणतं मी स्वतःला सांभाळू शकत नाही? कोण म्हणतं मला ताप आला? नाही, स्वामींच्या सन्निधानामध्ये कुठे ह्या गोष्टी होतात का? नाही देवा, काही नाही झालं मला. स्वामी म्हणतात, मग वानरे आम्ही जर तुम्हाला आता एक काम सांगितलं तर तुम्ही करणार का? बघा ना, या अवस्थेमध्ये जी अवस्था आहे जिथे ताप आलेला आहे त्या अवस्थेत स्वामी आमचे सांगतायत की आम्ही तुम्हाला जर काही काम सांगितलं तर तुम्ही करणार का? सर्दी झाल्यानंतर सत्संगामध्ये न जाणारे आपण, बरोबर आहे? सर्दी झाली तरी आपण सत्संगात जात नाही. आपण फक्त बहाणे पाहत असतो, बहाणे शोधतो. आपण डोकं दुखलं नाही जाऊ शकत मंदिरात. आपण सेवा दास्य हा भक्त फार पुढची पायरी आहे. अशा अवस्थेमध्ये आहेत, स्वतःला सांभाळू शकत नाहीयेत, एवढा ताप आलेला आहे. आणि बस स्वामींनी सांगावं आणि आचार्यांनी चरित्रामध्ये 2 व्यक्ती असे आहेत ते कधी नाहीच म्हटले नाहीत, कधीच नाही म्हटले नाही. आणि आचार्य सांगतात, हो देवा मी करायला तयार आहे, करायला तयार आहे, आपण जे सांगसाल ते करायला तयार आहे. स्वामी म्हणतात, येथून निधिवासा पाठविशील तरी जाल? आम्ही तुम्हाला नेवाशाला पाठवतो, जासाल का तुम्ही? बाजाराला जायचंय? हो जाणार बाजाराला. किती वेळामध्ये येसाल? भट्टवास बाहेर जातात आणि सूर्य किती आता बुडण्यासाठी त्याला वेळ आहे पाहतात. बाहेर जाऊन बघितलं गोसावी यांचा पूजा सुरू झाल्यानंतर मी येईल. स्वामीने बाईसा मातेला आवाज दिला, बाई तुम्हाला बाजार आणायचंय? हो आणायचंय. आणि बाईसा मातेने आता आचार्यांच्या हातामध्ये त्या असो दिलेले आहेत, ते राम दिलेले आहेत आणि सांगितलं की अगं देवा एवढा बाजार घेऊन ये. एकू दाम सरिये न सरिये दिला. प्रत्येक दामाचा काय बाजार आणायचा ते सांगितला आणि एक दाम जो होता तो लागला तर शिल्लक असावा म्हणून दिला. आचार्य म्हणतात, देवा थोडासा ताप असल्यामुळे काही घ्यावे आणि कैसे घ्यावे हे मदच पुरे येणार. म्हणजे स्मरणशक्ती जागेवर नाहीये, मला स्फुरणार नाहीये. स्वामी म्हणतात, बस तू मी सांगितल्यानंतर तू उभा राहिलास ना, बस मला याच्या पलीकडे काहीच पाहिजे नाही, तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाहीये. मी सांगितलं आणि तू तयार झालास ना, बस. स्वामी म्हणतात, फक्त तुम्ही कार्य करायला उभं राहा, सिद्धीला नेणारे आम्ही आहोत, तुम्ही फक्त तयार राहा. हो तर म्हणा ना. हो म्हणण्याची पण भीती वाटते, लय अवघड आहे. हो म्हणायचं काय सोपं आहे का? हो म्हणायचं सुद्धा अवघड आहे. आचार्य हो म्हणत होते, नाथोबा हो म्हणत होते, महादाईसा हो म्हणणार आहेत, आबाईसा नाही म्हणण्याचं दुःख आमच्या आबाईसाला आहे. तुम्हाला सगळ्याला आठवत असेल की परमेश्वरपूरला राऊळ बापांच्या सेवा दशासाठी स्वामी आबाईसा म्हणतात, रधाबाई येथून परमेश्वरपूरला पाठविजेल तरी जाल? नाही म्हटले आबाईसा. मग वैजोची जी पत्नी आहे ना ती कोणी रिगाली असे, मग तिचे बाळांतपण करणे असे, नाही जाणार मी. बस गेल्या आबाईसा एका अवताराची सेवा दस्य करण्याचा योग आला असताना सुद्धा नाही म्हटल्या. आणि जेव्हा हंसराजा येतात तेव्हा हा दयाघन चिंतेत पडतो, काय करावं? स्वामींच्या सेवा दशेला, श्रीप्रभाच्या सेवा दशेला पाठवावं कोण? त्यावेळेस आबाईसाची घालमेल होती. पण पहिली चूक केल्यामुळे आता सर्वज्ञांना विचारू शकत नाहीये. हळूच बाईसा मातेला म्हणतात, मग गोसावी आते पाठविते तरी मी जाईल. मला जर स्वामींनी पाठवलं तर मी जाईल. आणि मग स्वामी चाललेला दोघीचा संवाद ऐकतात आणि स्वामी म्हणतात, बाई वृधाबाई काय म्हणतो असे? काय म्हणतात आमच्या वृधाबाईसा? जी जी हे ऐसे नाही ऐसे म्हणते असे. स्वामी परत आठवण करून देतात, त्या तेव्हा तर नाही म्हटल्या होत्या यासी तर वैजोची सुनेचे बाळांपण करणे असे, तिकडे जायचंय त्यांना. आबाईसा दुःखी होती, नको रे देवा पाठीमागचं नको ना काढू, आता पाठीमाग आता करायचं काय सांगा मला. आणि स्वामी म्हणतात, ठीक आहे तुमची सेवा श्रीप्रभाला मान्य होईल, फक्त करण्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. आणि आचार्य आमच्या वेळेला हो देवा मी जातो. आणि परब्रह्म परमेश्वर
साधनदाता सर्वज्ञ चक्रधर प्रभू आता आचार्यांना विचारतात, नागदेवा थोडस जेवून जातोस? भूक लागेल तुला. ताप आल्यानंतर संपूर्ण तोंडाची चव निघून जाते, अन्नावरची वासना ओढल्या जाते, नाही खाऊ वाटत अन्न, कुठलंच अन्न घेऊ वाटत नाही. आचार्य म्हणतात, नाही देवा आज मला भूकच नाहीये, मला भूक नाही, मी जातो. आणि आचार्य त्या ठिकाणून निघतात. रस्त्याने चाललेले डोमेग्राम पासून निधिवाशाचं जवळजवळ आत्ताचा विचार केला तर 30 ते 32 किलोमीटरचं अंतर आहे. आणि मधून जर गेलो आपण तर 18 ते 20 किलोमीटरचं आहे. अशा अवस्थेमध्ये निधिवाशाला निघालेले आचार्य आता रस्त्याने चाललेले आहेत प्रभूचं चिंतन करत करत. आणि एका जागेवरती आचार्य पोहोचले, एका विहिरीवरती पोहोचले. संपूर्ण अंगाला घाम आलेला, विचार केला अजून गुजरी बाजार भरण्याला वेळ आहे. पूर्वीच्या काळामध्ये संध्याकाळी बाजार भरायचे, वेळ आहे तोपर्यंत स्नान करावं, आंघोळ करावी. आणि बस आचार्य आता थोडेसे त्या विहिरीकडे ओळाले. चाललेल्या त्या ओढ्याचं नदीचं ते ओढ्याचं पाणी असतं, सुंदर खळखळाट वाहणारं पाणी असतं. आपल्या अंगावरची वस्त्र बाजूला केली आणि तिथे मस्त आचार्यांनी चांगली आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर आता चालल्यानंतर बाह्यज्वर कमी झाला होता आणि आंघोळ केल्यानंतर आंतरज्वर कमी झाला होता. संपूर्ण ज्वर निघून गेल्यानंतर आता मात्र आचार्य थोडे त्या विहिरीपाशी त्या झाडाखाली स्थिरावलेले आहेत. आणि म्हणून आचार्यांच्या सगळ्यात काळजी वाहक जर कोण असेल आपलं, आपण म्हणतो ना माझी चिंता नाही हो कोणाला, आहे हो. असं कसं बोलता तुम्ही? तुमची चिंता करणारा सुद्धा कोणी आहे. हे देहसंबंधाची तुमची चिंता करतात हे दिसतंय आपल्याला, म्हणून आपण म्हणतो माझी आई, माझा बाप, माझा भाऊ, माझा पती हे माझी चिंता करणारी माणसं आहेत. पण जो दिसत नाही आपल्याला तो खरा आपला काळजी वाहक आहे. तो आपला खरा आपण त्याचं चिंतन केलं की तो आपली चिंता करतो. आपण चिंतन आणि चिंता या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. मग चिंतन आणि चिंता केली की चितेकडे जावं लागत नाही, आपल्याला अजिबात नाही जावं लागत. हे चिंतन महत्वाचं आहे. हा चिंतन करणारे आमचे आचार्य आता परमेश्वरा त्यांची चिंता आहे. पाठीमागून वामनमती विलास निघालेले असतात त्याच रस्त्याने. आणि स्वामी त्या वामनमती विलासांना म्हणतात, बाईसाला म्हणतात, बाई तुमच्याकडे काही उरलेलं आहे? हो बाबा आहे. वानरया लागोनी वामनमती विलास हाती शिदोरी पाठवा. बघा ना, लेकराने डब्बा नाही शाळेत नेला तर दिवसभर आई त्याची चिंता करते. माझं बाळ उठलं शाळेत गेलं, काय खायला तर बरं पैसे पण नेले 10 रुपये त्याला, वडापाव खाल्ला असता त्याने. किती चिंता आहे त्या माऊलीला, किती चिंता आहे. मी आज लवकर उठलेच नाही याचं दुःख आहे तिला. दूध पेलं नाही त्याने, आज 2 बिस्किट पण नाही खाल्ले. काळजी वाहणारी ती आई दिवसभर बाळ शाळेतून घरी येईपर्यंत ती फक्त त्याच चिंतेमध्ये असते, माझं बाळ आज उपाशी गेलेलं आहे म्हणून. हा जगाचा जगनायक तुम्हा आम्हा सर्वांचा. आपण एका लेकराचे किंवा 2 लेकराचे माता पिता होऊ शकतो, पण तुम्हा आम्हा सगळ्यांचा माता पिता असणारा तो परब्रह्म परमेश्वर, त्याला चिंता आहे. आणि तो वामनमती विलास हाती बाईसाला म्हणतात, बाई शिदोरी द्या. पटकन बाईसा मातेने हातावरती शिदोरी घेतली, वामनमती विलासाजवळ दिली आणि पाठीमागून वामनमती विलास पोहोचले चाललेले. स्वामी म्हणतात वामनमती विलासांना की तिथे गेल्यानंतर तुम्ही होऊन शिदोरी देऊ नका, तुम्ही पाठीमागं चला, हळूहळू चला, पुढे जाऊ द्या आचार्यांना. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा आचार्यांना वाटेल की गोसावी माझं म्हणत होते थोडस खाऊन जा, हे जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ही शिदोरी त्यांच्या जवळ द्या. आणि तोच प्रसंग घडला. आचार्य तिथे शांत बसलेले असताना मनात आचार्यांचं येतं, गोसावी म्हणत होते मला थोडस खाऊन जा म्हणून. मी विचार नाही केला, आता भूक लागली, थोडीशी खाऊ असं वाटते काहीतरी. तेवढ्यात वामनमती विलास पोहोचतात आणि म्हणतात, बट्टो तुम्ही ते गोसावी शिदोरी पाठविली असेल. इथले रागदेव आचार्य फार वेगळेत, इथले आचार्य फार वेगळेत मंडळी. इथल्या आचार्यांचं
सर्वज्ञाप्रती असलेलं जे स्नेह आहे, इथल्या आचार्यांच्या सर्वज्ञाप्रती झालेलं जे ममत्व आहे, हे वेगळं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते की आमच्या देवाने 2 माणसाची निवड केली. एक माणूस असा होता की जो आभाळाला टेकला होता. त्याची उंची किती वाढली होती? आभाळा इतकी उंची वाढली होती. तो खाली यायला तयारच नव्हता. एवढा उंच झालेला माणूस देवाने निवडला. देव साधे सुधे माणसं निवडत नाही, तुम्ही आम्ही नाहीये. एक उंची वाढलेला निवडला आणि एक जो रसातळाला गेलेला आहे, ज्याची उंची खोलच आहे, उंची वाढल्याच जात नाहीये, त्या माणसाची निवड केली. एकाची उंची वाढली, एकाची उंची वाढतच नाही. एक वाढलेली उंची ते आमच्या माहीम भट्ट. किती उंची वाढलेली आहे, अखेर सगळे विद्वान पाया बघा काडीप्रमाणे आहेत, कोणाचंच माझ्या पुढे चालू शकत नाहीये. ते माहीम भट्ट त्यांची उंची इतकी वाढलेली आहे, ज्यांना फक्त आपल्या स्वतःच्या विद्वत्तेचा गर्व झालेला आहे, ते माहीम भट्ट. आणि एक सप्तव्यसनाच्या आहारी गेलेला आहे. भर दिवसा आडवी वेणी घालून, एक लुंगी गुंडाळून, हातामध्ये तलवार घेऊन तलवार फिरवणारा नागदेव निवडलेला आहे. इकडे उंची वाढलेला माहीम भट्ट, इकडे रसातळाला सप्तव्यसनाच्या आहारी गेलेला आमचा नागदेवाचार्य सर्वज्ञांनी निवडलेले आहे. 2 माणसाची निवड देवाने केली. आणि काय सांगावं मंडळी, ज्याची उंची वाढली होती ना, त्याची उंची आमच्या देवाने कमी केली. आणि इतकी उंची कमी केली की सांगितलं आपली लेवल किती, आपली योग्यता किती, आपली पात्रता किती, आपला अधिकार किती, इथपर्यंत आणून बसवलं. किती आणून बसवलं. आता योग्यता, ती योग्यता दिसते आपल्याला परमेश्वरपूरला, ती पात्रता दिसते आपल्याला परमेश्वरपूरला की माझी काहीच लायकी नाही. आई मग चुली भानवशी सारू द्या, इथपर्यंत पोहोचले ते. किती उंची वाढलेली. एक उंची वाढलेला माणूस इतका खाली आला की परमेश्वरपूर मधली राख पुंजी त्या ठिकाणी सांडण्यापर्यंत तो पोहोचलेला आहे. आणि एकाची उंची आता इतकी उंच गेली, इतकी वाढवली, जो रसातळाला गेला, त्या नागदेवातला नाग काढून टाकला, त्याला संपूर्ण देव करून टाकलं. नाग निघून गेला त्यांचा, तर देव झाला. आणि पंथाचा पहिल्या आचार्याचा बहुमान दिला आमच्या सर्वज्ञांनी, बहुमान दिलेला आहे. एवढी उंची आमच्या आचार्यांची वाढवलेली आहे. ते आचार्य बघा, प्रसंग किती सुंदर आहे. स्वामी एक दिवस काहीतरी निरूपण सुरू असतं, सुंदर निरूपणाचा प्रसंग असतो. आणि एवढं चांगलं निरूपण चालू असताना, परावर शास्त्राचं निरूपण चालू आहे, सगळे मंत्रमुग्ध होऊन सर्वज्ञांचं निरूपण ऐकतायत. तेवढ्यात बाई समाधी आवाज, रे नागदेवा इकडे रे. आणि आचार्याला थोडंसं राग आला. किती सुंदर निरूपण चालू होतं. धर ही घागर घे आणि पाणी भरून आण. आचार्य म्हणले, हे बाया माणसांना सवयच असते, नको त्या जागून उठवतात. काही गरज होती का? नंतर पाणी आणता येत नव्हतं का? निरूपण संपू द्यायचं, निरूपणाचा अवसर होऊ द्यायचा, मग आणलं असतं पाणी. काही गरज आहे का उठवायची? आता परत निरूपण होईल का? परत निरूपणाचा योग येईल का? अर्ध निरूपण मी ऐकलं, अर्ध निरूपण उठवून दिलं मला. पण नाही म्हणता येत नाही, बाकीच्याला म्हणता आलं असतं, बाई समाधीला नाही म्हणता येत नाही, त्यांचं ऐकावंच लागतं. कारण बाईसाची ती गोसावी आहे. जे बाईसा सांगतात ते स्वतःच कधी सांगत नाही, ते देवाच सांगतात, स्वामींचं सांगतात. ते सेवादाशी स्वामींचं आहे. आणि थोडीशी रागातच गेले आणि थोडीशी झटकन घागर उचलली आणि आता निघालेत नागदेवाचार्य. मनामध्ये विचारांचं थैमान आहे, मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहोर आहे. मला प्रश्न करते की बाईसामातीने असं का केलं असेल. अनेक प्रश्नाचं थैमान. गेले नागदेवाचार्य, गोदावरी पात्रात गेले, पटकन घागर भरले, डोक्यावरती घेतले आणि बस निघणार आता पाठीमागच्या पावली की लगेच आचार्यांचं सहज लक्ष गेलं आणि तिकडून आता मात्र गोदावरीला खराब पाणी आलेलं आहे. आतापर्यंत बाईसामातेने असं का केलं, या विरोधात असलेले ह्या प्रश्नाचं थैमान नसणारे नागदेवाचार्य एका क्षणात बदलतात आणि म्हणतात तिचंच बरोबर आहे, तिचंच बरोबर आहे, माझं चुकलं. मी थोडा उशीर आला असतो ना तर माझ्या स्वामीसाठी हे खराब पाणी घेऊन मला जावं लागलं असतं. कारण घरातली खरी कुशलता जर कोणामध्ये असेल ना तर फक्त स्त्रीमध्ये असते. ती फार कुशलतेने करते हो. मी त्या दिवशी सांगितलं अमरावतीला की आमच्या काळात आमच्या गुरु सांगतात की आमच्या काळामध्ये म्हणजे गुराईची गुरुबा यांच्या काळामध्ये अर्धा किलो तेल 1 महिना कसे घालत असतील. अर्धा किलो तेलामध्ये भाजी कशी होत असेल विचार करण्यासारखं आहे ना. पावशेर शेंगदाण्यामध्ये
15 दिवस जात होते त्यांचे पाऊस शेंगण्या. आज आम्हाला 15 लिटरचा डब्बा महिन्यात कधी संपतो कळत नाही. पाणी का तेल वापरतो आम्ही माहित नाही आम्हाला. आज परिस्थिती बदलली, तो भाग वेगळा आहे. परंतु एका स्त्रीची निमित्त विधी सांभाळत असताना किंवा एका स्त्रीचं कुटुंब सांभाळत असताना किंवा एखादी स्त्री आपला स्वतःचा संसार करत असताना ती किती काटकसरीने आणि किती कुशलतेने संसार करते. बाईसच बरोबर आहे. म्हणून विचार करा, संपूर्ण भिक्षा आल्यानंतर सगळी भिक्षा बाईसा मातेकडे दिल्या जात होती. का बरं? विचार केला कधी आपण की त्यांच्याकडे महादाईच्याकडे नाही गेली कधी, आचार्याने नाही निवडली कधी, मग कोणाकडे द्यावायची ती भिक्षा? ही सगळी भिक्षा बाईसा मातेच्या हातामध्ये द्यायची आणि बाईसा मातेने मग त्यातले चांगले चांगले पदार्थ आमच्या स्वामीसाठी निवडायचे आणि बाकीचे उरलेले पदार्थ सर्वांना समावेशक द्यायचे. ही कुशलता कोणाकडे असते? स्त्रीकडे असते. हो, स्त्रीकडे असते. लाईटर संपल्यानंतर सुद्धा घरातला गॅस पेटू शकते ती म्हणत नाही लाईटर संपला तर मी स्वयंपाक नाही करणार. म्हणते कधी कधी नाही म्हणत. विचार करा, सांडशी घरातले तुटले मोडले ती, आता सांडशी नाहीये, चहा भेटतो का नाही तुम्हाला? तरी चहा भेटतो. ती कधीच तक्रार करत नाही, हो सांडशी नाहीये मी चहा कसा देऊ तुम्हाला, नाही म्हणत ती, नाही म्हणत. घरातलं पीठ संपलं तरी तुम्ही जेवण करू शकता, तिच्याकडे कुशलता आहे त्या गोष्टीची. आणि मग घरातलं पुरवावं कसं, पुरवठा करावा कसा, त्याचं मॅनेजमेंट जर कोणाकडे असेल तर ते स्त्रीकडे असतं. आणि लीळाचरित्रात बाईसा मातेकडे याचं मॅनेजमेंट आहे, सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट आहे. आणि म्हणून ही तिचं बरोबर आहे. माझं चुकलं, मी ज्या विचाराने आलो होतो ना ते चुकलं माझं. आता घागर घेतली आणि आचार्य आले, घागर ठेवली आणि सर्वज्ञांच्या जवळ गेले, दंडवत करून बसले. आमच्या आचार्यांना आमचे स्वामी त्यावेळेस म्हणतात, नागदेवा तू मला जाताना अजिबात आवडलं नाहीस, तू जाताना बरोबर नव्हतास, तू जाताना आवडलं नाही मला, पण नागदेवा तू येताना खूप चांगला झालास, खूप चांगला झालास. पण नागदेवा मला तुला असं करायचंय, तू जातानाही बरोबर झाला पाहिजे आणि तू येतानाही बरोबर झाला पाहिजेस, असं मला तुला करायचं आहे. ते आमचे नागदेव आचार्य. आचार्यांच्या हातामध्ये आता वामनमती व्यासाने शिदोरी दिलेली आहे आणि शिदोरीकडे आता आचार्यांनी बघितलं आणि आचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. काय म्हटलेत आचार्य त्या ठिकाणी? ते वाक्य चरित्रात परत नाहीये, ते महत्वाचं वाक्य आहे. गोसावी अशी माझी चिंता. काय सुंदर वाक्य ते, गोसावी अशी माझी चिंता. एखाद्या मातेने एखाद्या बाळाला आपल्या लेकराला शिदोरी द्यावी, पाठीमागून डब्बा करून द्यावं, तशी शिदोरी माझ्या सर्वज्ञांनी माझ्यासाठी पाठवली. खरंच ती माझी माया माऊली. खरंच कवी सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात की याचसाठी सर्वज्ञांचा आणि माझा खऱ्या अर्थाने देवाचा आणि आपला देव आपली वाट बघतो, देव आपली चिंता करतो. पण कधी? तुम्ही तो मेरी माता पिता हो, तुम्ही तो मेरी माता पिता हो, तुम्ही तो मेरी बंधु सखा हो, इतना नाता तुम संग जोड़ा, इतना नाता तुम संग जोड़ा, इन्हें निभाना जरूर होगा, इन्हें निभाना जरूर होगा, कई जन्मों से बुला रहे हो, कोई तो रिश्ता जरूर होगा, तुम्ही तो मेरी आत्मा हो, तुम्ही तो मेरी परमात्मा हो, तुझ में रह कर तुझी से पर्दा ये तो हटाना जरूर होगा, कई जन्मों से भुला रहे हो, कोई तो रिश्ता जरूर होगा. कदाचित आचार्य म्हणले असतील की मेरी गुनाह है लाखों में प्यारे, मेरी गुनाह है लाखों में प्यारे, कुछ मैं ना जानू, कुछ भी ना जानू, कुछ साफ कर दो, कुछ
कुछ माफ कर दो. काय सुंदर आहे. माझे गुण आहेत ना, माझे दोष आहेत ना, कुछ साफ कर दो, कुछ माफ कर दो, लेखा मिटाना जरूर होगा, कई जन्मों से बुला रहे हो. प्रभू, तुझा आणि माझा देवा आणि भक्ताचा रिश्ता आहे. बस हा रिश्ता तुला शेवटपर्यंत टिकवायचा आहे. आज मला शिदोरी पाठवलीस ना तू, हे परब्रह्म परमेश्वरा, शिदोरी बांधता आली पाहिजे, शिदोरी बांधता आली पाहिजे. मी आता लीळा चरित्रातली शिदोरी तुम्ही माझ्या युट्यूबवर ऐकलं असेल, इथं बसल्यापैकी कोणीतरी, पण मला ती शिदोरी मला एवढी भावली की बस एक शिदोरी आपण आपली बांधून जातो, एक शिदोरी आपल्याला बांधून दिल्या जाते, एक शिदोरी आपल्याला घेऊन जा म्हणून सांगितल्या जातं, तर एक शिदोरी ही बांधावीच लागते. शिदोऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या शिदोरी. लीळा चरित्रामध्ये दिसणारी शिदोरी वेगवेगळ्या प्रकारची शिदोरी आहे. ही शिदोरी कधी भक्तांची देवाने खाल्लेली आहे, तर कधी शिदोरी सर्वत्र स्वतः घेऊन गेलेली आहे, ती शिदोरी आहे. मी तर विचार केला की जेव्हा भंडारेकरांच्या दारामध्ये सर्वत्र उभे राहिले असतील त्यावेळेस काय असेल बरं. तिथं पण शिदोरी आहे. घेऊनी मोक्षाची शिदोरी आलो तुझ्याच दारी, त्याच क्षणी मोक्षाधिकारी झालासी तू. मी मोक्षाची शिदोरी घेऊन तुझ्या दारामध्ये आलेलो आहे. बघ तुला ही शिदोरी आता बांधायची का नाही. देव आपल्याला योग आणून देतात, परमेश्वर आपल्याला योग आणून देतात, ते तुमची शिदोरी बांधण्यासाठी योग आणून देतात. म्हणून संस्कृतीची, संस्काराची, विचाराची, आचाराची, सद्गुणांची, विनयशीलतेची, नम्रतेची, शिस्ततेची शिदोरी जीवनामध्ये बांधणं गरजेचं आहे. विचाराची शिदोरी आपल्याला कधीच पडू देत नाही, कधीच पडू देत नाही. आचाराची शिदोरी आपल्याला योग्यता निर्माण करते, विचाराची शिदोरी आपला दूर करत जाते. अधिकाराची शिदोरी आपला अधिकार वाढवते, अनाधिकार नासून टाकते, अधिकार वाढवते. विधीची शिदोरी आपला अविधी परिहार करते. इष्टाची शिदोरी आपला अनिष्ट दूर करते. शिदोरी बांधता आली पाहिजे. आचारांना शिदोरी खूप सुंदर बांधता आली. हो, परब्रह्म परमेश्वराने शिदोरी पाठवावी. काय भाग्य हो, काय भाग्य. त्या सर्वज्ञांची शिदोरी, ज्या सर्वज्ञांनी आज्ञा देण्यात दिल्यानंतर शिदोरी मिळावी, काय भाग्य आहे त्याचं. म्हणून शिदोरी स्वातंत्र्याची असावी, पारतंत्र्याची शिदोरी नको. स्वामी राणाईसाला सांगतात की बाई जेवण करा, नाही देवा लाखाईसाची माझी शिदोरी एकत्र आहे. मग म्हणे मला एकटीला सोडून शिदोरी खाता येत नाही. होतं की नाही बरं आपलं असं. आपण गावाला निघतो आणि संपूर्ण गाडीची शिदोरी एकत्र भरलेली असते, आपला डब्बा सोबत असतो. शिदोरीचं रूपांतर टिफिन मध्ये झालं. आता शिदोरी बांधल्या जात नाहीये, आता टिफिन आलेले आहेत. टिफिन म्हणजे शिदोरीच येते आपली, आणि ही सगळ्याची एकत्र असते. आता गाडीमधल्या बसलेल्या 20 लोकांपैकी कोणाला जर भूक लागली तर टिफिन सोडता येतो का? नाही सोडता येत. नाही का बरं नाही सोडता येत? सगळ्यांना जेव्हा खायचं असतं त्याच वेळेस खावं लागतं आपल्याला. स्वामी म्हणतात राणाईसाला, बाई ही पारतंत्र्याची शिदोरी हो, शिदोरी बांधा तुम्ही, स्वतंत्रतेची शिदोरी बांधा. पारतंत्र्यातली शिदोरी तुमची कधीच भूक क्षमवणार नाहीये. तुमची भूक जर शमवायची असेल ना तर शिदोरी ही स्वतंत्रतेची असावी. आणि मग राखाईसा कधी यायच्या, मग शिदोरी सोडायची. लाखाईसा गावात गेल्या, मस्त आंघोळ केली, नातेवाईक होते, बऱ्याच दिवसातून आले होते, गरम पाणी मिळालं, आंघोळ झाली, चांगला गोडधोड स्वयंपाक झाला, लाखाईसा तिकडेच जेवली. संध्याकाळी आली तोपर्यंत तिचं तोंड सुकून गेलेलं होतं राणाईसाचं. आणि आल्यानंतर मग शिदोरी सोडते. तू जेवले नाहीस अजून? नाही जेवले. मात्र आमच्या सर्वज्ञांनी ती शिदोरी आमच्या बाईसाने आमच्या राणाईसाला खाऊ दिली नाही. सांगता बाईसा माता म्हणतात, ठेव तुझी शिदोरी तिकडे, आज गोसावियांच्या पांती राणाईसी जेवण. आणि बस राणाईसाला आता सर्वज्ञांच्या पांतीला आरोगणा करत असताना देवाच्या संगत सोबत भोजन करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. शिदोरी बांधता आली पाहिजे. ही मोक्षाची शिदोरी, ही प्राप्तीची शिदोरी, ही अधिकाराची शिदोरी आपल्याला बांधता आली पाहिजे. एक
ही महत्वाचं आहे. दुसरा टप्पा, आपली शिदोरी दुसऱ्याच्या उपयोगी गेली पाहिजे. हाही टप्पा महत्वाचा आहे. तुमच्याकडे आहे ते, पण असताना तुम्ही संग्रहित करून ठेवलेले आहे आणि ते जर योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य जागी, योग्य माणसाला जर उपयोगी जात नसेल, काही तुमची शिदोरी कामाची नाहीये. कशाला ठेवली ती शिदोरी? तुमच्याकडे सगळं असताना जर तुम्ही देऊ शकत नाहीये, अवधाने गुणच नाही आपल्याकडे, तर शिदोरीचं करायचं काय हो? विचार करा तुम्ही. जेव्हा यलम भट्टांच्या घरी आमचे आचार्यांना आमचे स्वामी पाठवतात आणि सावखेड्याला यलम भट्टाच्या घरी आचार्य जातात आसू आणण्यासाठी. आसू आणण्यासाठी कोणाचे असतात बरं ते आसू? कोणाला द्यायचे असतात? कोणाची आसू असतात आणि कोणाला द्यायचे असतात? एका हिसाला द्यायचे असतात. उसने कोणी घेतलेले असतात? लखुबाईसाकडून. कोणी घेतले उसने? स्वामींनी. मग कोणी घेतले? एका हिसाकडून लखुबाईसाकडून उसने घेतलेले असतात उपहार करण्यासाठी, कमी पडतात म्हणून. आणि मग औसाची वाटी गेली. स्वामी म्हणतात एकाची गेली पाटी, एकाची गेली वाटी, आणि मग हे आरोग्याला स्वीकार करीती. अशा गेलेले ते 2 आसू जेव्हा लुखाईसा एका हिसा लुखबाईसाला मागतात, त्यावेळेस स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला आरोग्याचं पुण्य देतो, म्हणजे मला लागत नाही. मग काय पाहिजे? मला माझे आसूच पाहिजे. आणि त्यावेळेस स्वामी आज्ञा देतात आमच्या आचार्यांना. आचार्य यलम भट्टाच्या घरी जातात. यलम भट्ट आंघोळीला गेलेले असतात. आचार्य म्हणतात माझं गोसाव्याने तुम्हाकडे पाठविले असे. पोहोचले त्या जागेवरती आणि यलम भट्ट म्हणतात आसूची वाखारी असे, जे तुके लागेल ते तुके घेऊन जा. नाही, मला स्वामींनी माझ्या 2च आसू सांगितलेले आहेत. 2च, शिल्लक नाही घ्यायची. 2च आसू उचलल्या, निघाले, आल्या पावली वापस निघालेले. यलम भट्ट म्हणतात थांबा, आंघोळ करा, जेवण करा. नाही, मला स्वामींनी जेवढं सांगितलं तेवढंच मी करणार आहे. तुम्हाला सगळे श्रुत असे, तुम्हाला माहित आहे सगळं, मी जास्त माझ्या मनाचं करत नाहीये. आणि आले वापस. दिवसभरातून थकलेले आचार्य जेव्हा येतात आणि स्वामींकडे 2 आसू देतात, स्वामी ती 2 आसू उचलतात, एका हिसाकडे फेकून देतात. एका हिसा 2 आसू घेते. हा परब्रह्म परमेश्वर आता त्या ठिकाणी म्हणतात आपल्याला फक्त शिदोरी बघायची, बाकी लीळा बघायची नाही. स्वामी त्या ठिकाणी म्हणतात की वानरा भुकेला असे, कवनाते काही असे तरी द्यावे. काय म्हटले आमचे स्वामी? की माझ्या नागदेवाला भूक लागलेली आहे, जर कोणाकडे शिदोरी असेल ना तर द्या, उपयोगी जाऊ द्या. शिदोरी मात्र एका हिसाकडेच असते. संपूर्ण परिवारामध्ये शिदोरी कोणाकडे असते? एका हिसाकडे असते. शिदोरी उपयोगी गेली पाहिजे हो, गेली पाहिजे. कारण मला तर चरित्रातले गोपाळ फार आवडले. छोटेशी असलेले, निरागस असते. जसा आमचा हिमांशू आहे ना, तसं निरागस असलेलं, मन मोकळेपणाचं. किती सुंदर आहे हो. विचार करा ना, त्या गोपाळांच्या समवेत सर्वज्ञ जातात आणि अतिशय सुंदर खेळ खेळले आमचे स्वामी. सुंदर खेळ खेळले गोपाळांच्या समवेत. खेळ खेळला आणि तो खेळ संपन्न झाला. प्रत्येक गोपाळांना आनंद प्रकट झाला. प्रत्येक गोपाळांना आनंद प्रकट. स्वामी निघाले आणि गोपाळ आडवे आले. देवा, आता सगळं झालं, तुम्ही चालले, आरोग्य करू आपण. थांबा, आरोग्य करू. कोणी शिकवलं का? नाही. कोणी सांगितलं का? नाही. पण उपजत असलेला जो गुण आहे, पूर्व संस्काराचा जो गुण आहे, तो पटकन जागा झाला. आई वडिलांचे संस्कार जागे झाले आणि देवाला आरोग्यासाठी त्या गोपाळांनी विनवलं. कवी सुंदर म्हणतात, रानभेरीचा खेळ खेळती चक्रधर, गंमत म्हणून सामील होती लवकर, म्हणती गड्यांनो सामील करता कामला, सारे म्हणती याना आमच्या संगतीला, मुलात होऊन मूल होती लवकर, गंमत म्हणून सामील करती लवकर. त्याचा अहंकार नाही, त्याचा गर्व नाही. आणि बस गोपाळाने विनंती करता क्षणीच आमचे स्वामी ठीक आहे. कवी म्हणतात, शिदोऱ्या सोडिल्या सकळ गोपाळी, मग पाचारिले श्रीवनमाळी, आरोगणा करीती ती वेळी सहभोजन करावया. आनंद झाला.
त्या गोपाळाला आनंद झाला आणि त्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र करून जणू द्वापारीचा सोहळा आमच्या सर्वज्ञाने तिथे संपन्न केला. शिदोरी उपयोगात गेलीही पाहिजे. असलेली शिदोरी काही कामाची व आपल्या जर उपयोगीत जात नसेल तर तुमच्याकडे सर्वस्व आहे तुम्ही देत नाही, काय करायचं त्याला? काही उपयोगाचं नाहीये. बरं, देत असताना तो भावही कसा असावा हेही तितकंच महत्वाचं आहे. हेही तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती का, द्वापार युगामध्ये आमच्या धर्मराजाने राजस्व यज्ञ केला आणि राजस्व यज्ञ करत असताना सगळ्यांकडे व्यापार दिलेले होते. सगळ्यांकडे व्यापार दिलेले होते. धर्मराजाकडे व्यापार, अर्जुनाकडे व्यापार, नकुल सहदेवाकडे व्यापार, दुर्योधनाकडे नवनिधी होत्या. म्हणून तिकडं आर्थिक व्यवस्था, अर्थकारभार कोणाकडे होतं? ग्रह खातं दुर्योधनाकडे होतं. कारण खात्यावर माणूस कोणता नेमावा हा पण महत्वाचा असतो. म्हणून प्रत्येकाकडे खातं नेमवल्या गेलं. मग आर्थिक खातं, विकास खातं, सगळे खाते जिकडे तिकडे वाटल्या गेलेली होती. आणि आमचे भीमदादा काय करायचे? पंक्तीमध्ये खाद्यावरती गदा टाकायचे आणि पंक्तीत जायचे. आता भीम म्हणलं की आजही काय होतं बरं? आपल्याला काय वाटतं बरं? गदा आठवती, दहशत निर्माण होती, थोडेसे ठोके वाढतात. म्हणजे छोटा भीम बघतो आपण तो नाही बरं का, टीव्ही मध्ये छोटा भीम बघतो तो नाहीये. आता 15वीला कार्ट गेलं तरी ते भीमदादा बघतं. काय मला तर काही कळतच नाहीये. 15वीला गेलेलं पूर्वी छोटा भीम बघतं. काय आई म्हणती टीव्ही बघते माझं बाळ, बाळ टीव्ही काय बघते? छोटा भीम. विचार करण्यासारखे. हा भीम वेगळा होता. आणि हा भीम जेव्हा पंक्तीमध्ये फिरायचा आणि पंक्तीमध्ये खांद्यावरती घेतलेली गदा आणि सांगायचं ए गोष्ट ठेवायचं नाही, अजिबात ठेवायचं नाही, सगळं पुसून खायचं. आता लोक सुधारण्याच्या ऐवजी वाळून जाऊ लागले. अर्धी खायची ऐवजी चटकुरच खाऊ लागले. भीमदादा दिसले की लोक घाबरू लागले. भगवंत म्हटले काहीतरी करावं लागतंय आता. मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं की काय केले आमच्या भगवंतांनी? पवाडे केलेले आहे. आणि मग भगवंत म्हटले दादा, हो भीमदादा, गेले पळत. काय आज्ञा काय? अरे म्हणे सगळे ऋषी मुनी सगळे आले म्हणे आपल्या इथे जेवायला. म्हणे एक व्यक्तीच आला नाही म्हणे. कोण नाही आलं? कस काय नाही आलं? अरे हळू हळू विचार, हळू बोल, हळू बोल, हळू विचार. काही माणसांना म्हणजे बोलायचं मॅनर्स पाहिजे ना, तो नसतो. कधी कुठं काय बोलल सांगता येत नाही. आणि मग मराठी कधी कधी चुकल्या जाते. म्हणे काय? म्हणे गंधवादन ऋषींना आमंत्रणच नाही दिलं म्हणे. आता येतो म्हणे मी जाऊन. थांब दम्मा नाही. अरे गंधवादन ऋषी येते, व्यवस्थित जावं लागेल तिथं. जा, दंडवत घाल, नमस्कार कर, नम्रतेने सांग आणि घेऊन ये आपल्याला. ठीक. कुठं राहतात ते? गंधवादन ऋषी गंधमाल पर्वतावर राहतात. ठीक आहे म्हटले. आता भीमदादा निघाले रस्त्याने, खांद्यावरती गदा टाकलेली आहे. तड 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 पावलं टाकत त्या ठिकाणी निघालेली आहेत. तुम्हाला सगळ्याला माहिती, रस्त्याने त्यांना कोण भेटलं? कोण नाही माहिती? भेटले ते. तिथं थोडासा गर्वहरण झाला आणि थोड्या आता त्याच्या पुढे निघाले. निघाल्यानंतर 12 कोसाच्या अंतरावरती दुर्गंधी सुटलेली होती. 12 कोस. 12 कोस म्हणजे किती किती किलोमीटर झाला? 36 किलोमीटर वरती काय सुटलेली होती? दुर्गंधी सुटलेली होती. म्हणे इथं तर काही दिसत नाही म्हणे, पण वास्त येऊन राहिला म्हणे. काय आता भगवंताची आज्ञा, कृष्ण महाराजांची आज्ञा, जावं लागेल म्हणे. आपल्याला विलाज नाही, तिथे पोहोचावंच लागेल म्हणे. आणि मग आता तिथे गेले. गंधमादन ऋषी पर्वतावर बसलेले होते, डोळे मिटलेले होते. आणि बघता क्षणीच भीमदादाला काय दिसलं? संपूर्ण अंग सुवर्णाचं होतं आणि तोंड मात्र सुकराचं होतं. सुकर म्हणजे पुढचं सांगायचं गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तोंड सगळ्यांनी बघितलं आणि म्हणे भीमदादाने तोंड. प्रश्न पडला असं कसं असू शकतं? एकटेच राहतात, संपूर्ण सोन्याचं अंग आहे आणि तोंड शुक्राचं, असं का झालं असेल? राहावं नाही भीमदादाला. भीमदादा ते कृष्ण भगवंताच्या सन्निधानातले 5 पांडव आणि विचारतात. आता अतिशय सुंदर विचारलं. ते म्हणतात ऋषीवर दंडवत. दंडवत. मी तुम्हाला राजस्व यज्ञाचं आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे, पण त्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? ऋषी म्हटले विचार. म्हणे एकांती वस्ती नित्यम गंधमाळेन पर्वतम.
एकांती वस्ती नित्यम गंधमालेन पर्वतम किमर्थम कांचनम काया किमर्थम सुकुरो मुखम. एकांत वस्ती करत असताना सुद्धा, या गंधमाल पर्वतावर राहत असताना सुद्धा तुमचं संपूर्ण अंग सुवर्णाचं आणि तोंड मात्र शुक्राचं का बरं आहे? प्रश्न छान विचारलास तू भीमदादा, खूप छान विचारला प्रश्न. ते काय म्हणे, त्याच वाक्यामध्ये ऋषीने पण उत्तर दिलं. ते म्हणतात अन्नदानम मया दत्तम हेम रत्नानि सागरात. अरे भीमदादा, मी काय केलं नाही? अन्नदानम मया दत्तम हेम रत्नानि सागरात. मी दानशूर होतो. काय दान देत होतो? अन्नदान करत होतो. नसुद्धा अन्नदान करत होतो का? नाही. हेम म्हणजे सुवर्ण सुद्धा, मोती सुद्धा, पाणी सुद्धा, पवळे सुद्धा, सोनं सुद्धा, चांदी सुद्धा. हेम रत्नानि सागरात. सागरामध्ये जे काही असतं ते सगळं देण्याची माझी तयारी होती. समजलं इथपर्यंत तुम्ही दान देत होते, कळालं आम्हाला. पण मला हे कळालं नाही की अंग सोन्याचे तोंड हे समजलं नाहीये. शुभ वाक्यम न कर्तव्यम. आणि गंधमान ऋषीने सांगितलं भीमदादाला की भीमदादा, अन्नदानम मया दत्तम हेम रत्नानि सागरात शुभ वाक्यम न कर्तव्यम तदर्थम सुकुरो मुखम तदर्थम सुकुरो मुखम. आता भीमदादाच्या लक्षात आलं की तोंड कशामुळे असं प्राप्त. कधीच कोणाला या तोंडाने शुभ बोललो नाही. ते माणसं नसतील सवय. आमचे चिंतनजीवन बाबा फार छान सांगतात. ते म्हणे एकाला विचारलं, एक जण विचारतो, का रे बसलास तू इथं, दिसत नाही का तुला? जेवलास का तू? गिळलं ना आत्ताच. काही माणसं व्यवस्थित बोलत नाहीत, शुभ बोलतच नाहीत. तू कुठे चालला? मरायला. ही जी असं त्यांची वाक्यरचना, ही वाक्यात शुभ नाही, देण्यात शुभ नाही, घेण्यात शुभ नाही, वागण्यात शुभ नाही, येण्यात शुभ नाही. गंधमादन ऋषी सांगतात की शुभ वाक्यम न कर्तव्यम तदर्थम सुकरो मुखम. त्यामुळे माझं तोंड डुकराचं झालेलं आहे असं म्हणतात क्षणीच तिथे मात्र भीमदादा म्हणतात, तरी म्हटलं मला एकट्याला का पाठवलं इकडे? मला का सांगितलं तुम्हीच जा दंडोत घालायला? बाकीच्या दंडोत नाही घालायला सांगितलं. मला सांगितलं तू एकटाच जाय, तू एकटाच दंडोत घाल. याच ऋषी माझ्यासाठी का निवडला? अरे तिथंच सांगायचं होतं हे सगळं. इकडे एवढा खटोटप कशाला करायला लावला? भीमदादा तिथून निघाले, कृष्ण भगवंताकडे गेले आणि प्रणाम केला. कळलं तुझं, पुढचं काही सांगत नाही म्हणे आता. मग म्हणले आता मी माझी गदा ठेवून देतो आणि लोकांना नम्रतेने सांगतो, आमच्या इथे आलात, आमचा राजस्व यज्ञ आहे, तुमच्यासारखे असलेले साधन आमच्या इथे आलेलं आहे. आम्ही काही दान देऊ शकत नाही, पण आमचा जो वृक्षान्न आहे, जे सुक्क आहे, जे कोरडं आहे, ते तुम्ही सगळे गोड करा, पवित्र करा आणि आमचं कुठेतरी अन्न तुमच्या लेखी लागावं, आमचं भाग्य कुठेतरी उजळतीला यावं. आता नम्रतेची भाषा होती, आता शुभ भाषा होती. ही सर्वज्ञांनी कर्तव्यातून कृष्ण भगवंतांनी आमच्या भीमदादाला शिकवली होती. आणि म्हणून देणं सुद्धा, देत असताना सुद्धा आपली शिदोरी तितक्या नम्रतेने दिल्याशिवाय ती उपयोगी जात नाही. आमचे कृष्ण भगवंत शिकवतात, आमच्या द्वापारयुगातला काला आम्हाला शिकवतो की तिथे जातवाद नाही लागत. हो, जात अजिबात लागत नाही. तुमची कुणाच्याही घरची शिदोरी असू द्या, ती एकत्र का केल्या जातो त्याचा कधी विचार केला का आपण? की द्वापार युगामध्ये गोपाळांची शिदोरी एकत्र का केली आमच्या भगवंताने? का केली? कधी विचार केला? शिदोरी खाल्ली एवढंच आपण म्हणतो, गोपाळ केला एवढंच आपण म्हणतो. नाही, कोणाची शिळी, कोणाची इडलेलं होतं, कोणाची चटणीच होती, कोणाची भाकरीवर चटणीही नव्हती, वृक्षान्न होतं. भगवंताच्या लक्षात आलं की माझ्या या गोकुळ नगरीमधला प्रत्येक असलेला जो गोपाळ आहे ना, तो गरीब आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये खाण्या इतकी ऐपत नाहीये. आता याच्यावरती उपाय एकच आहे, मी त्यांच्यापर्यंत जाऊन सांगू शकत नाही नंद बाबाला की त्यांच्या इथे राशन भरायचे आपल्याला, म्हणून नाही म्हणता येत. मग करायचं काय? सगळा गोपालकाला एकत्र करायचा. तो जातीवादाचा नष्ट करणारा शिदोऱ्या होत्या, जातीभेद नष्ट करणाऱ्या. हा काला एकत्रित केल्या गेल्या, शिदोऱ्या एकत्रित केल्या. मग सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्यानंतर सर्वांना समभावाने सारखा पदार्थ मिळत होता. ही शिदोरी खाता आली पाहिजे, ही शिदोरी आपल्याला देता आली पाहिजे, शिदोरी घेता आली पाहिजे. आणि म्हणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अशी लीळाचरित्रामध्ये अशी शिदोरी सांगितलेली आहे की जी आमच्या एकाईसाला मागतात आमचे स्वामी की कोणा ते काही असे तरी द्या. मात्र स्वामी शिदोरीकडे पाहायचे, अवलोकन करायचे शिदोरीचं, एकाईसाकडे बघायचे, वनरेशाकडे बघायचे.
परत 2 पावलं सामोरे जायचे, परत माघारी यायचे, परत 2 पावलं पुढे जायचे. मात्र देण्याची वासना नाही. औदार्य गुण ज्याच्याकडे नसतो ना, त्याचं नासल्या जातं, त्याचं चोरल्या जातं, त्याचं विटल्या जातं, त्याचा उपयोग कधीच जात नसतं. आणि म्हणून सर्वज्ञांच्या लक्षात आलं हे उपयोगी जाणार नाहीये. आणि त्यावेळेस सर्वज्ञांनी भुकेलेल्या नागदेवाकडे ती शिदोरी आता एकाईसा देत नाही हे सर्वज्ञांनी जाणता क्षणीच स्वामींनी आमच्या आचार्यांकडे बघितलं. आणि बघता क्षणीच सर्वज्ञांच्या कृपा दृष्टीने आता आचार्यांची भूक शमल्या गेलेली, आनंदित झाले. जणू काही पुरणपोळीचं जेवण केल्यानंतर चेहऱ्यावरती अप्रतिम प्रसन्नता यावी असा सुंदर आमच्या आचार्यांचा चेहरा झाला. आणि भूक आमच्या आचार्यांची शमल्या गेली. एकाईसा शिदोरी घेतली, रस्त्याने निघालेली. एकाईसा जेव्हा गावात बिढारी जाती त्यावेळेस गावामध्ये शिरणारा जो गोपाळ असतो, गुराखी असतो, त्या गुराख्याचा स्पर्श त्या शिदोरीला होतो. आणि ती शिदोरी जी आमच्या आचार्यांच्या उपयोगी गेली नाही, ती शिदोरी त्या गोपाळाला द्यावं लागली. कारण आपल्यापेक्षा हीन जातीच्या माणसाचा, शूद्रांचा स्पर्श जर शिदोरीला झाला तर त्या काळची ब्राह्मण लोक शिदोरी सुद्धा खात नव्हती. एवढा जातीवाद त्यावेळेस पाळला जात होता. शिदोरी गोपाळाला देऊन टाकली. एकाईसा भुकेलेली थांबली. मात्र आमच्या अवताराला शिदोरी उपयोगी न गेल्याची खंती आली होती. हीच खंती पुढे चालून जेव्हा आमचे श्रीप्रभू बाबा आपण पाहतो की एकाईसाला माहित होतं माझा उपयोगी नाही गेला आचार्यांच्या. कारण आपला पदार्थ जर एका नामधारकाच्या, वासनिकाच्या, वेदवंताच्या, बोधवंताच्या, ज्ञानियाच्या, भक्ताच्या उपयोगी नाही गेला तर परमेश्वर सुद्धा स्वीकार करत नाहीत. आणि म्हणून सांगतात की एका अवताराची खंती अनेक अवतारी विसवे. एका अवताराला जर खंती आली ना तर तीच खंती पुढचा अवतार सुद्धा आपल्याविषयी घेतो. आणि म्हणून जेव्हा एकाईसा श्री प्रभाबांच्या इथे परमेश्वरपूरला उपार करतात, तिला माहित असतं की माझं उपयोगी जाणार नाहीये. ती पोळी आडपोळी म्हणजे वर देमाईसाची, त्याच्या खाली एकाईसाची, मग देमाईसाची, मग एकाईसाची, अशी पोळी आडपोळी त्या ठिकाणी वाढतीये. मात्र श्रीप्रभू बाबांनी एकाईसाची पोळी निवडून घेतली. निवडलीच नाही नुसती, मेली जाय ए ते नव्हे ती म्हणे. नाही पदार्थ स्वीकार केला, तो नालीमध्ये टाकला. आणि एकाईसाचा पदार्थ एक सुद्धा कण श्रीप्रभू बाबांनी स्वीकार केला नाही. हे शिदोरीचं महात्म्य आहे, हे शिदोरीचं महात्म्य आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ही शिदोरी बांधता आली पाहिजे. ही शिदोरीचं महात्म्य आपल्याला समजलं पाहिजे. मग आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जातो, ब्रह्मविद्या निरूपणाच्या ठिकाणी जातो, पण आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा